नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कक्षा अधिकारी, सहाय्यक कक्षा अधिकारी त्याचबरोबर सहाय्यक सारख्या विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पदवी असेल तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला वेतन लेवल 2 चा ते लेवल 8 चा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल. ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय न्यायालय विज्ञान विश्वविद्यालय, थोडक्यात सांगायचं झालं तर नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. आता ही जी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, ती नॅशनल इम्पॉर्टन्सची युनिव्हर्सिटी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. थोडक्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंडर येणारी युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल आहेत. अप्लाय करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता. यांच्यामार्फत जी रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये नॉन अकॅडमिकच्या जागा या ठिकाणी भरण्यासाठी ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघूया पुढे आपण कोणकोणती पदे आहेत आणि त्यांनी याबाबत अधिक माहिती काय सांगितलेली आहे. तर बघा, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे. सांगितल्याप्रमाणे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा गृह मंत्रालय सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या अंडर ही भरती होते, ज्यामध्ये इंडियन नॅशनल सर्व इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. रिक्रुटमेंट जी आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सो यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय केल्यानंतर ऑल ओव्हर जे कॉम्पिटिशन असणार आहे त्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी घेतलं जाईल. यामध्ये 3 वेगळी पदे आहेत मित्रांनो. पहिलं पद आहे सेक्शन ऑफिसरचं, ज्याच्यात टोटल पे स्केल तुम्हाला यासाठी 8 पाहायला मिळत आहे. पे लेवल 8. टोटल 12 जागा आहेत मित्रांनो. जे कॅटेगरीज विश्लेषण जागांचं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर डेप्युटी सेक्शन ऑफिसर, याच्या टोटल मित्रांनो 14 जागांसाठी लेवल 7 चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. याचंही कॅटेगरीज विश्लेषण अवेलेबल आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आणि तिसरं आणि महत्त्वाचं पद अगेन लेवल 2 चा ज्यासाठी पे स्केल आहे, अशा टोटल 25 जागा तुम्हाला असिस्टंटच्या किंवा सहाय्यकच्या पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी सुद्धा अगेन कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता. सो तिन्ही पदांसाठी मित्रांनो जर बघितला तर सर्व कॅटेगरीसाठी जागा रिझर्व्ह तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओपन साठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी सर्व कॅटेगरीमधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकाल. यामध्ये आपण पुढे बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे. तर बघा, पहिलं पद आहे सेक्शन ऑफिसरचं, ज्यामध्ये एज लिमिट 21 ते 40 वर्ष राहणार आहे. यामध्ये जी रिलॅक्सेशन आहे त्याबाबत सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ गुड अकॅडमिक रेकॉर्ड तुमचं असणे आवश्यक आहे. थोडक्यात बॅचलर डिग्री असेल कोणत्याही विषयामध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि हिंदी, इंग्लिश आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी थोडंफार असणे किंवा ॲडिक्वेट नॉलेज, सफिशियंट नॉलेज तुमचं त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी. ही पहिली रिक्रुटमेंटची पद जे आहे सेक्शन ऑफिसर, त्यासाठी क्रायटेरिया त्यांनी सांगितलं आहे. दुसऱ्यासाठी सुद्धा मित्रांनो जवळपास सेमच आहे. 21 ते 40 वर्ष एज लिमिट, बॅचलर डिग्री कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल. आणि अगेन हिंदी, इंग्लिश आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी सेमच क्वालिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे दुसऱ्या पदासाठी सुद्धा. आणि तिसऱ्यासाठी सुद्धा जवळपास सेमच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये 21 ते 35 वर्ष या ठिकाणी फक्त एज लिमिट 5 वर्षाचं कमी आहे. यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्त अगेन बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये आणि ॲडिक्वेट नॉलेज, सफिशियंट नॉलेज हिंदी, इंग्लिश आणि कॉम्प्युटरचं असणे आवश्यक आहे. सो तिन्ही पदांसाठी सांगायचं झालं तर कॉमनमध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे. एज लिमिट 21 ते 40 वर्ष पहिल्या 2 पदांसाठी, ओपनसाठी. तिसऱ्या पदासाठी 21 ते 35 वर्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशनमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इन्स्ट्रक्शन काय आहेत तर कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, इंडियन सिटीजन्स अप्लाय करू शकतात. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला समर्थ पोर्टल मार्फत अप्लाय करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. अप्लाय करताना तुम्हाला जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी कॅटेगरीला 500 रुपये अधिक जीएसटी फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. त्याचबरोबर गुड अकॅडमिक रेकॉर्ड असं त्यांनी म्हटलेलं आहे क्वालिफिकेशन. याचा अर्थ कमीत कमी 55% तुमच्याकडे मित्रांनो डिग्री तुमची असणे आवश्यक आहे, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. अप्पर एज लिमिट जे असणार आहे ते रिलॅक्सेबल असणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, डिसेबल किंवा एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्सला ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ रूल तुम्हाला त्या ठिकाणी रिलॅक्सेशन पाहायला मिळत आहे. सो या ठिकाणी या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. या व्यतिरिक्त यासाठी जे सिलेक्शन असणार आहे त्यामध्ये मित्रांनो रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्पर एज लिमिटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की एससी, एसटी, ओबीसीला सांगितल्याप्रमाणे मी ऑलरेडी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जी एससी, एसटी साठी जी रिक्वायर क्रायटेरिया आहे त्यानुसार तुम्हाला रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे.
त्यानंतर यासाठी जे स्किल टेस्ट असणार आहे, एक्झाम असणार आहे, त्याबाबतची माहिती तुम्हाला सेपरेटली प्रॉब्ली त्या ठिकाणी कळवण्यात येईल, जी नोटिफिकेशनमध्ये किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. पुढे बघा, या ठिकाणी आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये अप्लाय करण्यासाठीची लिंक त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे, ही मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर 23/2/2026 पासून 23/3/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक चांगली युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करता येणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. आता नक्कीच मित्रांनो, जी युनिव्हर्सिटी आहे ती तुम्हाला या ठिकाणी गांधीनगर गुजरातमध्ये ही पाहायला मिळत आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचं नोकरी ठिकाण त्याच ठिकाणी राहणार आहे. मात्र सांगितल्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. कारण कोणतीही पदवी हा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. 23 मार्च 2026 अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. धन्यवाद.